Welcome students. Good morning everyone. My name is Miss N.M. Kamte and I am going to teach you the subject chemistry in the 11th science. So in the starting videos we are going to revise some concepts that are already you learn. Okay. So the revision of basic concepts or the terms. Periodic table of the elements. पिरियॉडिक टेबलचा स्टडी तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये बघितलेला आहे. पिरियॉडिक टेबल जो आहे त्याच्यामध्ये टोटली 118 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत अप टू दिस टाइम. ओके, 118 एलिमेंट्सचा पिरियॉडिक टेबल सध्या अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो स्टार्टिंग फ्रॉम हायड्रोजन एलिमेंट स्टार्ट होतात. वेगवेगळे ब्लॉक्स आहेत, वेगवेगळे ग्रुप्स आहेत, वेगवेगळे पिरियड्स आहेत. सो या सगळ्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, फक्त आपण त्या रिवाइज करतोय परत एकदा. ठीक आहे. सो हा ओल्ड पिरियॉडिक टेबल आहे, ज्याच्यामध्ये 113 एलिमेंट्स आहेत. नेक्स्ट, ज्याच्यामध्ये 118 एलिमेंट्स आहेत असा with atomic number, with the symbol, name, atomic mass. एक न्यू periodic table look आहे, starting from hydrogen, then helium, lithium, beryllium, boron, असे number of elements आहेत. So chemistry आपण जे स्टडी करतो डे टू डे लाईफमध्ये each and everything मध्ये chemistry present आहे. आणि त्या प्रत्येकामध्ये जे काही केमिकल्स असतील, फॉर एक्झाम्पल कलर्स, डाईज केमिकल्सपासून बनलेले असतात. देन जे फूड आपण खातो त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल्स अवेलेबल असतात. ज्या काही बॉडीमध्ये आपले प्रोटीन्स प्रेझेंट आहेत, कार्बोहायड्रेट्स असतील, अदर पार्ट्स जे आहेत, दे आर ऑल केमिकल्स. सो विदाउट केमिस्ट्री आवर लाईफ इज नॉट पॉसिबल. आणि त्यामध्ये जे काही केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये एलिमेंट्स, ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स यामध्ये डिवायडेशन होतं. फर्स्ट वी विल सी द पिरियॉडिक लॉ, म्हणजे जी काही अरेंजमेंट आहे पिरियॉडिक टेबलची ती कोणत्या पद्धतीने आहे. सो दॅट इज रेग्युलर व्हेरिएशन्स ऑर द पॅटर्न्स ऑफ प्रॉपर्टीज विथ इनक्रीजिंग ॲटॉमिक वेट. जसं ॲटॉमिक वेट इन्क्रीज होईल, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होईल, एलिमेंट्सची अरेंजमेंट पिरियॉडिक टेबलमध्ये केलेली आहे. Both the chemical and physical properties vary in a periodic way, means in a repeating pattern. Periodicity म्हणजेच काय, जे काही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज असतील, जे काही चेंजेस होतात ते रिपीटिंग पॅटर्नमध्ये होतात. आणि त्यानुसार मग जसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होईल 1 2 3 4 5 6 7 8 आणि ॲटॉमिक वेट त्यानुसार इलेमेंट्स जे आहेत ते प्लेस केलेले आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये. फर्स्ट से धिस ग्रुप्स. याच्यामध्ये आपल्याला काही ग्रुप्स दिसतात. द व्हर्टिकल कॉलम ऑफ एलिमेंट्स. ग्रुप्स म्हणजेच काय असणार आहेत, व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे उभे जे काही कॉलम्स आपल्याला दिसतात. पिरियॉडिक टेबल ड्रॉ करताना आपण एका पर्टिक्युलर वेमध्ये करतो. त्याच्यामध्ये काही ग्रुप्स आहेत, काही पिरियड्समध्ये आहेत, असं त्याचं सेपरेशन आहे. तर ग्रुप्स म्हणजेच काय असतात, व्हर्टिकल कॉलम ऑफ एलिमेंट्स. जे काय उभे कॉलम्स आपण बघतोय, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप मीन्स एका सेम कलरमध्ये जे दाखवलेले आहेत उभे व्हर्टिकल असे कॉलम्स, त्यांना आपण ग्रुप्स म्हणणार आहोत. आणि असे टोटल 18 ग्रुप्स पिरियॉडिक टेबलमध्ये प्रेझेंट आहेत. द नेक्स्ट पिरियड. याच्यामध्ये बघा, जर आपण हॉरिझॉन्टली बघितलं तर सेम कलर आहे. जसं या पिक्चरमध्ये व्हर्टिकल कॉलम्समध्ये सेम कलर होता, म्हणजेच ग्रुप्स आहेत. या पिक्चरमध्ये हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये सेम कलर आहे.
means horizontal row of elements is called as period. एक horizontal row means one period, second horizontal row means second period. Likewise, total 7 periods are present in the periodic table. So periodic table is the combination of 18 vertical groups and 7 horizontal periods. Okay. Then next, representative elements. ॲक्च्युअल या व्हिडिओमध्ये आपण एक शॉर्ट रिव्ह्यू बघणार आहोत पिरियॉडिक टेबलचा. ओके, वी डोंट स्टडी द पिरियॉडिक टेबल इन डिटेल बिकॉज इन 11th we have the chapter periodic table. So as we continue the topics, then we will detail discuss about the periodic table. So this is just a short review of periodic table. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स जे आहेत ते ग्रुप ए मधले एलिमेंट्स आहेत आणि जे प्रेझेंट्स असतात कॉलम 1A पासून 8A पर्यंत. ओके, म्हणजे हा जर पिक्चर आपण बघितला तर इथून आपण ग्रुपचं नेमिंग स्टार्ट करतो. ग्रुप 1A, सेकंड ए, देन थर्ड ए, फोर्थ ए, फिफ्थ ए, सिक्स्थ ए, 7A, 8A. त्यामुळे 1A पासून 8A हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स असं म्हणतो. आणि त्यामध्ये मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत आणि काही मेटलॉइड्स आहेत. म्हणजेच काही धातू, अधातू किंवा त्यांचं कॉम्बिनेशन. मेटलॉइड्सलाच आपण सेमी मेटल्स असं पण म्हणतो. सी दिस इमेज, यामध्ये क्लिअर होईल. जे काय पिंक कलरमध्ये आपल्याला दिसते, लाईट पिंक कलरमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आपण दाखवलेत ते आहेत मेटल्स. देन ब्लू कलरमध्ये जे आहेत ते नॉन मेटल्सचा एरिया आहे. आणि या दोन्हीचं सेपरेशन करणारा एक पार्ट आहे जो ग्रीन कलरमध्ये आहे. दीज आर दी मेटलॉइड्स जे झिगझॅग पॅटर्नमध्ये पिरियॉडिक टेबलमध्ये असतात. सो मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्सचं कॉम्बिनेशन आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. नाव सी फर्स्ट मेटल्स. इन शॉर्ट आपण बघतोय कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात मेटल्सचे. हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, दीज आर दी जनरल प्रॉपर्टीज. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्यांची हाय असते कारण मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. ॲक्च्युअली ॲटम, एलिमेंट्स, कंपाऊंड्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स यू हॅव ऑलरेडी लर्न आणि आपण ते परत एकदा रिवाइज करणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टील इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेटल्सची जास्त असते बिकॉज मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्यामुळं हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, हाय लश्चर. लश्चर म्हणजेच काय, चकाकी ज्याला आपण म्हणतो. जर आपण मेटल्स बघितले तर ते ग्लॉसी असतात, ग्लॉसी इन अपिअरन्स, शायनी लुक त्यांचा असतो, म्हणजेच चकाकणारे असतात बिकॉज दिस लश्चर प्रॉपर्टी. डक्टाईल अँड मॅलिएबल, म्हणजेच इझिली आपण मेटल्सच्या वायर्ससुद्धा बघतो किंवा मेटल्सचे पत्रे, शीट्स ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा असतात. म्हणजेच काही मेटल्स आपण इझिली वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा शीट्समध्ये म्हणजेच पत्र्यामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. त्यामुळे डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी अशा दोन प्रॉपर्टीजसुद्धा मेटलच्या असतात. आणि त्यांची लोकेशन काय आहे, ऑन द लेफ्ट साईड ऑफ द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलच्या लेफ्ट साईडला ते प्रेझेंट असतात एक्सेप्ट हायड्रोजन. या इमेजमध्ये काही एक्झाम्पल आपल्याला दिसतात. सगळा ग्लॉसी अपिअरन्स आहे त्यांचा. यामध्ये एक्झाम्पल्स पण आहेत. फॉर एक्झाम्पल ब्रास आहे, ॲल्युमिनियम आहे, कास्ट आयर्न आहे, कॉपर, स्टील, मेटल स्लज, ब्रॉन्झ. ओके, दीज आर ऑल दी एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स. देन द नॉन मेटल्स. नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज मेटल्सच्या एक्झॅक्ट रिव्हर्समध्ये असतात. फर्स्ट यांची पोझिशन आहे अप्पर राईट कॉर्नर ऑफ द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल जो आहे त्याच्या अप्पर राईट कॉर्नरला ते प्रेझेंट आहेत. आपण एक इमेज बघितली होती.
ब्लू कलरमध्ये जे आपण दाखवलं तिथे होते नॉन मेटल्स, राईट साईड ऑफ दी पिरियॉडिक टेबल. देन नॉन लस्ट्रस, नॉन मेटल्सना चकाकी किंवा शायनी ग्लॉसी अपिअरन्स नसतो. पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, ऑब्वियसली मेटल्स हे गुड कंडक्टर असतात, तसे नॉन मेटल्स हे पुअर कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. सम आर द गॅसेस ॲट रूम टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, क्लोरीन etc. and others are brittle solids, for example sulfur. म्हणजे काही गॅसेस सुद्धा असतात, काही सॉलिड्स सुद्धा असतात नॉन मेटल्समध्ये. देन थर्ड पार्ट इज मेटलॉइड्स. या इमेजमध्ये आपल्याला दिसतंय झिगझॅग पॅटर्नमध्ये जे आहेत बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम, पोलोनियम अँड ॲस्टेटीन, हे सगळे म्हणजे काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. ऑन द स्टेअर स्टेप लाईन दॅट डिवाइड्स मेटल फ्रॉम द नॉन मेटल्स, म्हणजे जिथे मेटल्स आणि नॉन मेटल्सचं सेपरेशन होतं पिरियॉडिक टेबलमध्ये, तो झिगझॅग फॉर्म म्हणजेच काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. These exhibit the properties that are intermediate between those of metals and non-metals. मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या मध्ये इंटरमिडिएट ते प्रेझेंट असतात, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या इंटरमिजिएट असतात. म्हणजेच मेटल्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्यासुद्धा आणि नॉन मेटल्स दोन्हीच्या सुद्धा प्रॉपर्टीज मेटलॉइड्स दाखवू शकतात. फॉर एक्झाम्पल इम्पॉर्टंट मेटलॉइड्स आहेत सिलिकॉन आणि जर्मेनियम, हे मोस्टली आपण यूज करतो. नाव पिरियॉडिक ग्रुप्स. होल पिरियॉडिक टेबल जो आहे ॲक्च्युली 4 ब्लॉक्समध्ये त्याचं डिव्हायडेशन होतं. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ओके, 4 ब्लॉक्स आहेत आणि त्या 4 ब्लॉक्समध्ये पुन्हा ग्रुप वाईज सेपरेशन असतं. फर्स्ट अल्कली मेटल्स, then second one is alkaline earth metals, third is transition metals, fourth is actinides, then lanthanides, and these both are combinedly called as inner transition metals. The next one halogens, and the last is noble gases. We will see one by one. First, metals. Already we have discussed about the metals. मेटल्स हे गुड कंडक्टर्स आहेत. शायनी अपिअरन्स असतो, ग्लॉसी किंवा लश्चर ही एक प्रॉपर्टी त्यांची आहे. गुड कंडक्टर्स असतात बिकॉज इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फ्रीली अवेलेबल असतात. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ मेटल्स. स्टीलचे रॉड्स वगैरे पण बघतो, आयर्न पार्ट असलेले बघतो, सो ते मेटल्स आहेत. सो इन दिस इमेज रिंग्स दाखवलेले आहेत, गोल्ड रिंग आणि सिल्वर. गोल्ड अँड सिल्वर दीज आर ऑल्सो मेटल्स. आपण गोल्ड अँड सिल्वरची ज्वेलरी जी असेल ती वेअर करतो मोस्ट ऑफ द टाइम्स. ओके, सो दीज आर दी मेटल्स. देन अल्कली मेटल्स. ॲक्च्युअल पिरियॉडिक टेबलमध्ये पोझिशन कुठे असते तर फर्स्ट ग्रुप जो आहे, ओके, जे आपण ग्रीन कलरमध्ये दाखवलेला आहे, हा फर्स्ट ग्रुप म्हणजेच काय आहे, अल्कली मेटल्स. द ग्रुप 1 ऑन द पिरियॉडिक टेबल, द व्हेरी फर्स्ट ग्रुप इज अल्कली मेटल्स. दीज मेटल्स आर व्हेरी रिॲक्टिव्ह. व्हेरी रिॲक्टिव्ह पण आहेत, सॉफ्ट सॉलिड्स सुद्धा असतात. रेडिली कंबाईन्स होतात विथ दी हॅलोजन्स. हॅलोजन्सचा जो ग्रुप आहे, हॅलोजन्स आपण बघणार आहोत नेक्स्ट काही एक्झाम्पल्स त्याचे, पिरियॉडिक टेबलमध्ये लोकेशन काय आहे. देन दे हॅव द टेंडन्सी टू लूज वन इलेक्ट्रॉन. फर्स्ट ग्रुपमध्ये असणारे जे मेटल्स आहेत त्यांची टेंडन्सी असते की ते इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करू शकतात. फॉर एक्झाम्पल सोडियम, पोटॅशियम, सीझियम etc. Sodium Na is the symbol.
जर एक इलेक्ट्रॉन लूज केला तर Na+ चार्ज त्याच्यावरती येतो. इझिली हॅलोजन्स सोबत तो कंबाईन होऊ शकतो. हॅलोजन्स कोणते आहेत तर क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन एट्सेट्रा. सो सोडियम जर क्लोरीन बरोबर कंबाईन झाला तर NaCl, सोडियम क्लोराईड हा एक कंपाऊंड तयार होतो विच इज नोन ॲज टेबल सॉल्ट. सो इझिली कंबाईन होतात विथ दी हॅलोजन्स. सॉफ्ट सॉलिड्स आहेत, व्हेरी रिॲक्टिव्ह आहेत अँड लोकेशन इज ग्रुप 1, लेफ्ट साइड ऑफ द पिरियॉडिक टेबल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सोडियम मेटल. सोडियम मेटल जरी तो मेटल असला, जनरली मेटल म्हटल्यानंतर तो कठीण किंवा टणक असला पाहिजे असं एक आपलं इमॅजिनेशन असतं, बट दीज आर सॉफ्ट सॉलिड्स. सोडियम मेटलसुद्धा सॉफ्ट मेटल आहे जो इझिली आपण सुरी किंवा चाकू असेल त्याने कटआउट करू शकतो. देन अल्कलाइन अर्थ मेटल्स. सेकंड ग्रुप जो आहे पिरियॉडिक टेबलचा तो म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटल्स. दीज आर नॉट ॲज रिॲक्टिव्ह ॲज अल्कली मेटल्स. यांची रिॲक्टिव्हिटी थोडीशी कमी असते. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम, स्ट्रॉन्टियम आणि असे बरेचसे आहेत. सो ग्रुप सेकंड आहे अल्कली अर्थ मेटल्सचा. एक्झाम्पल्स इथं दिलेत आपण, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम एट्सेट्रा. The next, transition metals. Group 3 to 12 on the periodic table. Group 3rd पासून ते 12 पर्यंत जे काही एलिमेंट्स आहेत all are called as transition metals. इथं कलरेशनमध्ये दिसतंय आपल्याला. ग्रुप 3 पासून ते ग्रुप 12 पर्यंत सगळे जे काही अवेलेबल असणारे एलिमेंट्स आहेत ते ट्रान्झिशन मेटल्स आहेत. And these are very important for the living organisms, means as a minerals. Living organisms साठी ते very important आहेत. For example, iron, zinc, manganese, etc. Then lanthanides. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड असा एक पार्ट आहे जो F ब्लॉकमध्ये असतो. त्यामुळे ही फर्स्ट सिरीज जी आहे ॲट दी बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल, ॲक्च्युली 2 सिरीज आहेत बॉटमला, त्यापैकी फर्स्ट आहे ती लॅन्थनाइड सिरीज. दिस इज द पार्ट ऑफ इनर ट्रान्झिशन मेटल्स. सॉफ्ट सिल्व्हरी मेटल्स, अपिअरन्स कसा असतो त्यांचा, सॉफ्ट आहेत आणि सिल्व्हरी आहेत. सो फ्रॉम ॲटॉमिक नंबर 57 to 70 असे टोटल 14 लॅन्थनाइड्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल सेरियम, युरोपियम, अटर्बियम एट्सेट्रा. नेक्स्ट, actinide series. Like lanthanides, actinides are also present at the bottom of the periodic table. म्हणजे सेकंड सिरीज जी आहे F ब्लॉकमधली ती आहे actinides. These are mostly radioactive elements, part of the inner transition metals. Atomic number 89 to 102. Atomic number 89 पासून 102 पर्यंत ते प्रेझेंट आहेत. These are also 14. For example, uranium, plutonium, berkelium, etc. Now first आहे radioactivity. रेडिओ आपल्याला 11thला एक न्यू चॅप्टर ॲड झालेला आहे, न्यूक्लिअर केमिस्ट्री. त्यामध्ये आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत रेडिओ ॲक्टिव्हिटी काय असते किंवा न्यूक्लियसचं कन्वर्जन कसं होतं, फ्युजन, फिशन अशा टर्म्स सगळ्या आहेत. सो ॲट दॅट टाईम आय विल टेल यू अँड वी विल डिस्कस इन डिटेल. ओके. नाव हॅलोजन्स येलो कलरमध्ये आपण दाखवलेला आहे, मीन्स सेकंड लास्ट जो काही ग्रुप आहे त्याला आपण हॅलोजन फॅमिली असं म्हणतो. ग्रुप 17 ऑन द पिरियॉडिक टेबल, टोटल 18 जे आहेत ग्रुप्स त्यामधला सेकंड लास्ट मीन्स ग्रुप 17 जो आहे तो हॅलोजन फॅमिली आहे. दीज आर सॉल्ट फॉर्मर.
जनरली हॅलोजन्स कसे आहेत, सॉल्ट फॉर्मिंग आहेत. कंबाईन्स विथ द ग्रुप 1 and 2 अँड फॉर्म सॉल्ट्स. आपण ज्यावेळी अल्कली मेटल स्टडी केले ग्रुप 1 त्यावेळी एक प्रॉपर्टी सांगितली, इझिली कंबाईन्स विथ द हॅलोजन्स. सेम ग्रुप 1 आणि 2चे जे काही मेटल्स आहेत ते इझिली कंबाईन होतात विथ दीज हॅलोजन्स अँड दे फॉर्म सॉल्ट्स. म्हणजेच आयोनिक बॉन्ड्स तयार करतात आणि सॉल्ट फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन एट्सेट्रा. Next, noble gases means group 18, that is last group of the periodic table. Nothing but the noble gases, which we are also called as inert gases किंवा rare ज्यांना आपण म्हणतो. Inertness म्हणजेच नॉन ॲक्टिव्ह, रिलेटिव्हली इनर्ट और नॉन रिॲक्टिव्ह. हॅलोजन्स जसे रिॲक्टिव्ह आहेत तसे नोबल गॅसेस हे नॉन रिॲक्टिव्ह आहेत. These are gases at the room temperature. Examples we are known: helium, argon, neon, krypton, xenon, radon, etc. So 18 group मध्ये ते present आहेत, last group of the periodic table. These are also called as inert gases. Inert means non-reactive. जे non-reactive आहेत त्यांना आपण inert म्हणतो. Okay. So thank you. So see you in the next video with the new points. Till then, have a nice day.